बोबड्या बोला ज्ञानी मरुण्या पुल्या बाळा चालवी सकळ नामा म्हणे साठविला हरीची हृदय मंदिरी त्याची सरली एरजार झाला सफळ व्यापार. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगत वंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांचा सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे. तुम्हा आम्हा सर्वांच्या परिचयाचे सुपरिचित पण आता आपल्यात नसलेले वैकुंठवासी रामभाऊजी पाटील खडके यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ त्यांचे सुपुत्र अवधूत पाटील खडके आणि त्यांचा परिवार, त्या परिवाराच्या वतीनं घडवून आलेला दिव्य आणि भव्य असा पुण्यस्मरण सोहळा, कालपासून या सोहळ्याचा शुभारंभ झाला. माझ्यावर बंधुवत प्रेम करणारे बाबळगावकर शास्त्री महाराज त्यांचंही काल प्रवचन झालं. नंतर सोपान काका सानप शास्त्री त्यांचं कीर्तन झालं आणि आजची सेवा माझ्याकडे आली. सर्व परिवाराच्या वतीनं आमच्यावर बंधुवत प्रेम करणारे दादा पाटील यांनी केलेलं हे नियोजन आणि त्यांनीच मला दिलेलं निमंत्रण, अधोड अशोक पाटील यांनी करून दिलेलं स्मरण इथपर्यंत स्वतः घेऊन आले, त्यांनाही धन्यवाद. आणि त्यामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने गुरुवर्य नाना तुम्हालाही नमस्कार. महाराष्ट्रात ज्यांचं नाव आहे ते दोन्ही मृदंगाचार्य तुम्हालाही व्यासपीठावरून प्रथमतः वंदन करतो. इकडची सर्व गायनाचार्य महाराज मंडळी, त्यांनी तयार केलेले सर्व साधक, विनयकरी, भालदार, चोपदार, अजून बसलेल्यातही काही महाराज असतील, सर्वांची नावं मला माहिती नसली तरी सर्वांच्या प्रति आदर प्रेमभाव आहे. ते वंदणे पूजणे ज्ञात अज्ञात सांप्रदायिक आणि सांप्रदायिक सर्व महाराज, महानुभाव पंथाचेही सगळे महात्मे या ठिकाणी उपस्थित आले परिवाराच्या प्रेमापोटी. त्यांनाही व्यासपीठावरून सर्वांना दंडवत करतो. तुका करी प्रणिपात, तुका करे प्रणिपात, तुका करे प्रणिपात, तुका करे प्रणिपात. दंडवत आचार्य, दंडवत आचार्य, दंडवत आचार्य, करी प्रणिपात, दंडवताचार्य. ज्याच्यात काही शिल्लक राहत नाही नाना, त्याला दंडवत म्हणतात. थोडं हळू चाला, स्टेज आहे आणि ते दंदन वाजतं, तुमच्या मागं पखवाज आहे. या इकडे हे याच्यातच जाईल आपले 2 तास. ते म्हणले 10 ते 12, अवधूत नाना म्हणले 10 ते 12. म्हटलं 10 ते 12 कधी असते कीर्तन? महाराजांनी 9:45 सुरू केलं तर, कारण पुढाऱ्यांना आलं की बंधू आणि भगिनींना इथं सुंदर होते ध्यान. तुका म्हणे माझे, मग बुवाचा अभंग रूपाचा, त्याचा कीर्तनाचा, त्याची चाल, मग महाराज काय सांगतात. वाजले ना 11. विठ्ठला विठ्ठला
करी प्रणिपात दंडवताचार्य. पहिला सलाम आहे. अवधूतजी हे नीट आहे का? तुम्हाला काम आहे पुढं. मग राम राम आहे. पखवाद आहे तिथे. इकडे या. मला वाटतं याच्यातच जाईल का 12 असं होईल. विठ्ठला विठ्ठल आपलं दंडवतून वाढलं. सलाम, नंतर राम राम, मग नमस्कार, मग पाया पडणे, आणि 5वा टप्पा आहे दंडवत. सलाम शब्द आला की मुस्लिम पंथामध्ये सुधारणा सांगतो. सुधारणा. सलाम मध्ये एकाच हाताचं काम आहे. सलाम वालेकुम सलाम. ही सगळे प्रमाण आमच्या गाथ्यात आहे. पाय ना आहे काय तर. बरं ठीक आहे, जाऊ दे, नको, नाही परीक्षा. मुस्लिम धर्मामध्ये अतिशय प्रिय सलाम. सलाम वालेकुम सलाम. जा मुख बैठा राजा राम, जा मुख बैठा राजा राम, जा मुख बैठा राजा राम, जा मुख बैठा राजा राम. तुका वाको करे सलाम, तुका वाको करे सलाम, वाको करे सलाम, वाको करे सलाम. काय ठोकून देते म्हणाल. सलाम. जा मुख बैठा राजा राम, तुका वाको करे सलाम. सलाम एका हाताचा असतो, पण राम राम मध्ये 2 हात लागतात. राम राम. नमस्कार मध्ये हात तसेच ठेवून मुंडकं वाकवायचं आहे. आता 3रं लागलं का? मी दंडवत होईल, कीर्तन होईल. आता बस थोडक्यात सांग. 3रं लागलं. हात तसेच ठेवा, मुंडकं वाकवा. नमः करोति ती नमस्कारः. पाया पडणे, तिथं डोकं टेकवायचं पायावर. मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या. आणि काही शिल्लक राहत नाही, त्याचं नाव दंडवत आहे. दंडवत कशाला म्हणतात? वत म्हणजे प्रमाणे, आणि दंड म्हणजे काठी. अशी काठी हातात धरायची आणि हात सोडून द्यायचा. काठी सर्वांगानं पडते जमिनीवर. दंडवत या शब्दाचा अर्थ वत म्हणजे प्रमाणे, दंड म्हणजे काठी. दंडवत दंडा परी, दंडवत दंडा दंडवत दंडा परी.
मला परी काही नुरी नुरवावी. आणि हा अतिशय प्रिय आहे तो महानुभाव पंथामध्ये. त्यालाच अवधूत खडके म्हणतात. हे एवढंही जोडलं त्यांनी, सलाम पासून पार दंडवत पर्यंत. अतिशय सुंदर नियोजन. भागवा भागवी नाही, काट कसर नाही. बरं का नाना, लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं ऐश्वर्यात करावं, तसं आपल्या बापाचं पुण्यस्मरण त्यांच्या ऐश्वर्याला शोभेल असं आहे. अतिशय सुंदर मंडप टाकला. एक नंबर साऊंड सिस्टीम आहे. महाराष्ट्रातले एक नंबरचे गायनाचार्य आणि मृदंगाचार्य आणि टाळकरी आहे. शूटिंग वाले काही काटकसर नाही. तिकडून मंडपात प्रवेश केला की अशोक पाटील वाटतंय द्वारकेत आलो श्रीकृष्णाच्या, असं सुंदर. आणि म्हणून खडके परिवाराला सुंदर नियोजन केल्याबद्दल धन्यवाद देतोच. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन कालपासून विविध क्षेत्रातील सगळी मोठी मोठी गरिबापासून सर्वच मंडळी या ठिकाणी येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. म्हणून अवधूतजीच्या द्वारा तुम्हा सर्व श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल. मरण ही प्रत्येकाला आहे, पण महत्व व्यक्ती गेल्यावर कळतं नाना. जोपर्यंत ती व्यक्ती असते अवधूतजी, तोपर्यंत महत्व कळत नाही. बापाचं महत्व बाप गेल्यावर कळतं. जोपर्यंत वडील बसून असतात, वजनदार वाटतो वाडा, वजनदार. एकदा वडील गेले, केवढाही मोठा फोटो लावा, दरारा गेला घराचा, हे लक्षात ठेवा. आता उठला सुटला व्याख्याता कीर्तनकार आईवर आईवर. बरं का अशोक पाटील, आणि बरोबर आहे, आईवर बोललंच पाहिजे. आई, प्रेम म्हटलं की आई. अरे पण बापानं काय घोडं मारलं म्हणतोय मी. बापाचं कुठं प्रेम कमी आहे. मायपेक्षा काकणभर जास्त प्रेम जन्मदात्या बापाचं आहे. माझ्यावर इथल्या मावल्यांनी लाल डोळे करायचे नाही. अजून 1 तास त्रास आहे माझा. आणि माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग येत असेल तर प्रत्येक मावशीनं आपले आपले डोळे बंद करा आणि डोळे बंद करून आपापला जन्मदाता बाप आठवा. मग कळल बापाचं केवढं प्रेम असते. एका वाक्यात सांगतो सूर्यवंशीजी, एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप सापडेल, पण लेकीच्या सासरी जाण्यानं बाप रडल्याशिवाय राहत नाही. अरे मग असं का झालं? याचं कारण आहे, आईचं प्रेम समाजाला दिसतं, बापाचं लपून आहे. विठ्ठल खेडेगावात लेकीला वाटे लावताना आता सुधारणा झाली अवधूतजी. तो पूर्वी बैलगाडीचा काळ, तेव्हाच वर्णन सांगतो. लेक सासरे अशी जाता, माय धाई धाई रड, गेला डोंगराच्या आड, कसा काळजाचा घड. याचा अर्थच आहे की गावाच्या बाहेर येऊन आई बैलगाडीचा धुराळा पाहायची. लेक आणि जेव्हा माय लेकी एकमेकीला बिलगून रडतात अशोक पाटील, तेव्हा गावातल्या 5-50 महिला त्यांनाही आपोआप लागण होऊन जाते. मग सगळ्यांचं रडणं चालू राहते. मग त्यांची चर्चा, केवढी रडते आई, केवढी रडते,
केवढं प्रेम आहे, केवढी रडती. अरे कोण नाही म्हणत, आईचं प्रेमच आहे. पण त्याच्यापेक्षा प्रेम पाहायचं का तुम्हाला, त्याच वेळी घरात जा. त्या मुलीचा बाप नाना घरातल्या कोपऱ्यात बसला असेल, त्याचं तोंड भिंतीकडे असेल, त्याच्या दोन्ही हातात उपरणं असेल आणि उपरणं भिजेपर्यंत रडत बसला असेल. त्याचं कुठं प्रेम कमी आहे? फरक काय? मायचं समाज पाहतो, बापाचं लपून आहे. विठ्ठला दवाखान्यात जर लेकरू आजारी असेल तर धाय मोकलून रडणारी माय दवाखान्यातली समाजाला दिसत असते. पण त्याच वेळी 2 दिवसाचा उपवासी बाप अशोकराव दवाखान्याच्या रिकाम्या ग्राउंडवर हातावर हात चोळत येरझारा घालतो. मी बापासाठी सांगतो, कार्यक्रमच त्या निमित्ताने आहे. विठ्ठला आणि याच्या करता नामदेवराव पुराणाचे पुराण भरले. होऊन जाऊ द्या नाना, आज नुसतं बापावर कीर्तन झालं तरी चालेल. रात्रीच्या 12 वाजता मथुरेत जन्म झाला श्रीकृष्णाचा मामाचा, सेंट्रल जेल. रात्री 12 वाजलेले आणि मिठी मारली बापानं. सगळ्या काला पाठ आहे तुम्हाला. जशी मिठी मारली अवधूतजी, माय देवकी रडू लागली. सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी, आणि उशीर करू नका. का जनी कौसाची कळेला माझ्या पोराची मारेला, माझ्या पोराची मारेला, माझ्या पोराची मारेला. जनी कौसाची माझ्या पोराची मारेला, माझ्या पोराची मारेला, सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी, जणी कंसासी कळल माझ्या बाळासी मारिल. हे माय देवकीचं प्रेम सांगतो. पण पुढचं ऐका नाना. मध्यरात्र आहे, काळा कुट्ट अंधार आहे, सोसाट्याचा वारा, विजाचा कडकडाट, मुसळधार पाऊस, यमुनेला पूर. केवढी संकट आहे. तरी बाळाला टोपल्यात घेतलं बापानं आणि यमुनेतल्या गळ्या इतक्या पुराच्या पाण्यातून गेला रात्री 12ला. गोकुळात सुरक्षित ठेवून तांबडं फुटायच्या आधी सेंट्रल जेल मध्ये वापस आला. अरे बापाचं कुठं कमी आहे? विठ्ठला बरं का अशोकराव, अजून थोडीशी वेळ घेतो. नाना काही नाही म्हणणार नाही, ते थोडंच म्हणणार आहे. आताच ऑपरेशन झालं बाबा, थोडक्यात उरका. ते चालू दे म्हणतात. ते अवधूतजीच्याच पार्टीने बोलतील. सुमंत प्रधानाने 6व्या दिवशी रथ वापस आणला. सगळे रामायण तुम्ही ऐकलाय, पाठ आहे. मदगेजी बंद करून टाका आता मोबाईल. मदगेजीला चालता का? मोठे मोठे लोक आहे, येऊ शकतात, कार्य व्याप आहे. पण सध्या हा हा ठीक आहे ठीक आहे. पाठ झालंय रामायण. तुम्हाला थोडक्यात सांगतो. मी माईचं आणि बापाचं याकरता सांगतो. रथ वापस आणला.
मध्यरात्र आहे. जेव्हा माय कौसल्या रथापुढे आली, सुमंतजीनं खाली उतरून नमस्कार केला. पहिला प्रश्न विचारला आईनं, सुमंता, आई साहेब, 6 दिवसापूर्वी आदल्या दिवशी माझ्या रामाला गुरु वसिष्ठजींनी सांगितलं होतं, रामा उद्या राज्याभिषेक आहे तुझा, काही नियम आहे, आजपासून उपवास धरायचा, जेवायचं नाही, झोपायचं नाही, नियम सांगितले गुरुजींनी. आदल्या दिवशी माझा राम दर्भाच्या आसनावर बसून होता, पाणी सुद्धा घेतलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला तसाच वनवासात गेला. अरे मी आई आहे त्याची, काय खाल्लं माझ्या रामानं? मी लक्षात घ्या, हा प्रश्न फक्त जगात आईचा असतो बरं का अवधूतजी, फक्त आईचा असतो. तुम्ही कमाई करून या संध्याकाळी, प्रत्येकाचा प्रश्न असेल. मुलगा विचारतो कितना कमाया, बाप विचारतो कितना बचाया, बायको विचारती कितना लाया, आणि माय विचारते बेटा कुछ खाया. हे लक्षात घ्या, एकच पात्र आहे, त्याचं नाव आई आहे. कुछ खाया था मेरे बेटे ने, माँ खाने के बारे में पूछ रही, क्या 3 दिन बीते बिनु जलपाना, 3 दिन तक तीनों ने जलपान भी नहीं किया. जब चौथा दिन निकला, श्रृंगवेरपुर पहुंचे जाई, श्री भगवान फल कुछ खाई. सफर कैसी हुई? श्रृंगवेरपुर तक रथ थामा, बाद में नैया थी और बाद में पैदल गए. पायदळ शब्द ऐकला आणि माय कौसल्य रडू लागली. रघुनंदन पायी गेला, रथकारे तू आणिला. रात्रीचे 12 वाजलेले आहे. आकाशाकडे पाहून माय कौसल्याची प्रार्थना आहे, सूर्यवंशी दिनकरा, तापू नको रे भास्करा. 14 वर्षे माझ्या लेकराला चटका बसणार नाही, सूर्यनारायणा ही काळजी घ्या. मग जमिनीकडे पाहून प्रार्थना केली. अहो धरणी माय बहिणी सांभाळावा कोदंड पाणी, सांभाळावा कोदंड पाणी, सांभाळावा कोदंड पाणी. अहो धरणी माय बहिणी सांभाळावा कोदंड पाणी, सांभाळावा धरणी माय बहिणी सांभाळावा कोदंड पाणी. हे माय कौसल्याचं प्रेम बरं का नाना. आता पुढे 6वी रात्र आणि 6 दिवस 6 रात्री दशरथजी निश्चेष्ट पडलेले जमिनीवर. सुमंत प्रधान आले. जय जीव शब्द हे गुप्त संबोधन होतं. जय जीव शब्दाचा उच्चार झाला अवधूतजी की बरोबर ओळखायचे राजे दशरथ माझा सुमंत आला. डोळे मिटलेले आहे, 6वी रात्र आहे आणि सुमंताच्या मुखातून शब्द निघाले. देखी सचिव जय जीव कही, कीने उदंड प्रणाम. बरोबर आहे. देखी सचिव जय जीव कही, कीने उदंड प्रणाम. सुनत उठो व्याकुल नृपती, कहो सुमन का राम सियावर रामचंद्र की. बस बस, कामापुरतं. तुम्हाला गोड वाटतं पण कामापुरतं. देखी सचिव जय जीव कही, कीने उदंड प्रणाम. ताडकन उठले राजे दशरथ. 6वी रात्र.
सुनत उठ्या उभ्या कुलनृपती. पहिला प्रश्न, कहो सुमन कहा राम सियावर रामचंद्र की जय. मेरा राम कहा है? 14 साल के पहले कोई नहीं आएगा सरकार, कोई नहीं आएगा. परिणाम सांगतो. राम राम कही राम, राम राम कही राम, तनु परिहरी रघुवर विरह राऊ गये सुरधाम. 6 वेळा राम म्हणून राजा दशरथानं प्राण सोडला. नाना माझा दृष्टांत संपला. माय कौसल्येचं प्रेम रामासाठी हंबरडा फोडला. बापाचं दशरथ राजाचं प्रेम त्यानं प्राण सोडला. घरी गेल्यावर डोकं चालवा. विठ्ठल फरक एवढाच आहे, मायचं समाजाला दिसतं, बापाचं लपून आहे. आता तुम्हाला त्याची पावलो पावली जन्मभर आठवण येणार आहे. अवधूतजी, तुम्ही किती मोठं व्हा, सगळ्या साधू संतांचा, वारकऱ्याचा, महानुभाव पंथातील महात्म्यांचा तुम्हाला आशीर्वाद आहे. खूप मोठं व्हा. तुमच्या पाठीहून तालुकाभर शाबासकीची थाप पडू द्या, पण रामभाऊ पाटलाच्या शाबासकीत जे प्रेम आणि स्वाभिमान होता, टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही. हे लक्षात ठेवा. पुत्राचा विजय पिता संतोषत जाय. पुत्र विजयाचा खरा आनंद होत असतो तो जन्मदात्या बापाला. गेलेले येत नाही, गए हुए कभी आते नहीं, हमें भी मालूम है. वो आते नहीं लेकिन हर साल उस दिन उनकी याद आती है. याचं नाव आहे पुण्यस्मरण. विठ्ठल मानव जन्म मिळाला, अरे का, तो कशासाठी? पुढचे सर्व जन्म संपवण्यासाठी. पुढचे सर्व जन्म संपवण्याची क्षमता मानव जन्मात आहे. तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. बस यामध्येच. नाही तर विचार करा, मरण प्रत्येकाला आहे. आपण तिकडे चाललो, नाना म्हणायचं असते मरण आलं, मरण येतच नाही. मरण जिथं आहे तिथं आम्ही जातो. नाहीतर जालन्याला गाडी आषाढीला केली, एसटीत 50 बसले वारकरीन चालले ज्ञानबा तुकाराम. बदनापूरकर आले का? चष्मा पाहिला म्हणून म्हटलं. 10 तासांनी एसटी पंढरपुरात पोहोचली. थांबली. एकमेकाला काय म्हणतात, उतरा पाटील, पंढरपूर आलं. अरे ते सोलापूर जिल्ह्यातच आहे, ते कशाला आलं? हे जालन्याहून गेलं, 10 तास गेलं, आणि तिथं गेल्यावर म्हणतं पंढरपूर आलं. तसंच आहे, मरण आलं, येतच नाही. 2040 आहे, जन्म 1950चा आहे. 40-50 कडे आलंच नाही. हे 90 वर्षे वाटचाल करत करत 40 पर्यंत गेलं. आपण दिवसेंदिवस रात्रंदिवस जे चाललो ते मरणाकडे निघालो. आणि प्रत्येकाला आहे मरण. मरण म्हणजे अरे 4 दुःखाचं एकत्रीकरण, याला म्हणतात मरण. अनुताप, मोह, विश्लेषण आणि आगामी. ही 4ही दुःख मरायच्या वेळेला एकत्रित येतात. त्याला खाली टाकावं लागतं. नाना खाली टाकावं लागतं. आणि खाली टाकलं म्हणजे मग त्याच्या पुढे जीवनाचा संपूर्ण चित्रपट उभा राहतो. कळायला लागल्यापासून कालपर्यंत काय केलं हे त्याला कळतं. मग मनात पश्चाताप येतो, देवा 85 वर्षे जगलो पण अजून पंढरपूरला गेलो नाही. हे खाली टाकल्यावर हाची घडोघडी चित्ता येतो आठवा. हाची घडोघडी चित्ता येतो आठवा.
हाची घडोघडी चित्ता येतो आठव हाची घडोघडी चित्ता येतो आठव काय जन्म येवोनिया केली म्या घडोघडी चित्ता येतो आठव हाची घडोघडी चित्ता येतो आठव काय जन्म येवोनिया केली म्या हाची घडोघडी चित्ता येतो आठव हाची घडोघडी चित्ता येतो आठव 10-15 मिनिट वाढले तर चालेल का? आम्ही अशाच मोसम मध्ये विचारतो. चालेल, अजूनही चालेलच म्हणतंय आम्हाला. हाची घडोघडी चित्ता येतो आठव हे अणुतापजन्य. मग त्याच्या लक्षात येतं मी मेल्यावर एवढं मिळवलं या संपत्तीचं काय होईल. स्त्री पुत्र आणि धन होती दुःखाशीचं कारण हे मोहजन्य. तिसरं सुरू होते ते विश्लेषणजन्य. जीव जाण्याचा प्रयत्न करतो आणि शरीर त्याला धरून ठेवतं. तेव्हाची जी वडाताण आहे ना, हे ताटातूट. सगळ्यात मोठी मैत्री जगात कोणाची असेल तर फक्त जीव आणि शरीर. कोणाला किती बाता हाणू द्या, ते गुटक्याच्या पुड्या चघळण्यासाठी टोळका आलेला आहे. खरे मित्र कोण? जे एकमेकाला शेवटच्या श्वासापर्यंत विसरत नाही, ते जीव आणि शरीर. आता तुम्ही आला कीर्तनाला, दोघही आला का एकटाच आला? का चुकून जीव घरी राहिला आणि डेड बॉडी आली? अरे बाकी फासावर जायचं असू द्या नाना, तरी बायका पोरं ज्याच्यासाठी तुम्ही जन्मभर राबला ते बाजूला राहतील, पण दोघं फासावर सुद्धा सोबत. जीव आणि शरीर. आणि म्हणून जीव जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी शरीर रडतं. दोघाचा संवाद आहे. जाऊ नको, जाऊ नको जीवा, जाऊ नको. अरे तू माझ्यात आहे म्हणून मला त्या या बंगल्यात ठेवलंय. तू गेल्यावर 70 वर्षे ज्या बंगल्यात राहिलो, मला 7 तास नाही ठेवायचे रे. आणि माझं चुकीचं असेल तर मरून पहा. बाहेरच्यांची चर्चा आहे का? का हो कशा करता उशीर? मुलगी यायची म्हणते बुवा दिल्लीहून. ते वैतागूनच बोलतो ते. अरे काय पागल झाला का म्हणा? दिल्लीहून मुलगी यायला 28 तास. डेड बॉडीचं काय होणार? कोणाची वाट बघू नका म्हणा. काढा काढा म्हणती अशी झाला भूमी भार 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 सोगोत्र सारे करीती विचार काढा काढा म्हणते यासी झाला भूमिभार. जीव शरीराची प्रीत दोघे एक रूपे वर्तत. घरीदारी सुख दुःखात पडदा नसे दोघासी. एवढे दोघाचे सख्यत्व चालत असता प्रेमप्रीत. काळे येऊनी अकस्मात जीवाशी पाश घातला. मग जीव जाण्याचा प्रयत्न करतो, शरीर धरू धरू ठेवतं. ती जी वढाताण आहे त्याचं नाव आहे विश्लेषण. 4 दुःख मरायच्या वेळेच सांगतोय मी. अनुताप, मोह, विश्लेषण आणि चौथा आगामी. आगामी म्हणजे आता 1.5 ते 2 मिनिटाचा कार्यक्रम राहिलेला असतो. त्याची लक्षणं सांगतो मी. पाय गार पडलेले असतात बरं का नाना, जमलं तर पहा कोणाचे तरी. समजायचं 2-2.5 मिनिटाचा पाहुणा आहे. पाय गार पडलेले, छातीमध्ये उष्णता, कंठगत प्राण म्हणतात त्याला. इथे फक्त हालतंय थोडंसं, समजायचं 2 मिनिटाचं आहे. पापण्या हालायच्या थांबलेल्या असतात. सारखं वर पाहतं. वर का पाहतं? हे आगामी, त्याला यमदूत दिसतात. आगामी म्हणजे पुढे होणारे कार्यक्रम. मराठी कळते ना? हा.
आणि ते सारखं वर पाहतं. यमदूत फक्त दोघाला दिसतात अवधूतजी, एक कीर्तनकाराला नाही तर मृदंगाचार्यांना. अरे आम्ही काय एवढे पापी आहे का? दोघाला कोणाला? गावातल्या कुत्र्यांना. अशोक पाटील. आणि ज्याच्या करता आले त्याला. ज्या दिवशी यमदूत येतात ना गावात, कुत्रे भुंकत नाही. कारण कुत्र्याला यमदूत बघायची दृष्टी आहे. ते धर्मराजासोबत गेलं, यमपुरीपासून पुण्य संपल्यानं वापस आलं, पण यमदूत बघून आलं ना. म्हणून ज्या दिवशी यमदूत गावात येतात त्या दिवशी कुत्रे भुंकत नसतात बरं का शेठजी. ते भुंकण्याचा प्रयत्न करतात, पण भीतीमुळे बोबडी वळते म्हणून वो. तुम्ही त्या दिवसाचा कार्यक्रम कुत्र्याचा. एखादा भित्रा माणूस संडास मध्ये गेला आणि झुरळ बघितलं, झुझू करतं दार तोडून बाहेर येतं. तशी कुत्र्याची अवस्था. माझं खोटं असेल तर त्या दिवशी म्हाताऱ्या माणसांची चर्चा आहे का? एक 90चं म्हातारं 85च्या म्हाताऱ्याजवळ काठी टेकत, नाना काय तात्या कुत्री रडायला लागली गावात. हो ना. जास्त आजारी कोण आहे? म्हणजे हे दोघं सोडून. समजायचं यमदूत आलेले आहे. म्हणजे याचा अर्थ आहे कुत्र्यांना दिसतात आणि ज्याच्या करता आले त्याला दिसतात. ते सारखं वर पाहतं. आता वेळ घाल 2-4 ओव्या सांगतो. 11 काळे कुट्ट निर्दयनिष्ठ निगरगट्ट ते आपणात बांधून घट्ट फरफरा ओढते बिकट मार्गे काटे कुटे ठाई ठाई खड्डे मोठे दंसते सर्प विंचू कोटे ऊर्ध्व मार्गे ओढते हिंस्र पशु लचक तोडते क्रूर गिधाड भोचुनी खाते रक्तबंबा ऐशारी दया कोणा येईना दूर राहिली नाती गोती राज्य वैभवती संपत्ती पडला यमदूता हाती असाई आणि एकटा. आणि मग तिथं उभं केल्या जातं यम धर्माच्या पुढे चित्रगुप्त लिखाण कामावरचा काढायचं. मग चित्रगुप्त सांगतो हे अधिक मासात सुद्धा शुद्धीवर नव्हतं बरं का. मग प्रश्न विचारला जातो, कार्य केशवासी चुकले ते कार्य केशवासी चुकले कार्य केशवासी चुकले. यमधर्म पुसे तया दोषी आसी. यमधर्म पुसे तया दोषी आसी. यमधर्म पुसे दोषी आसी. यमधर्म पुसे तया दोषी आसी. कार्य केशवासी चुकले कार्य केशवासी चुकले. यमधर्म पुसे तया दोषी आसी कार्य केशवासी चुकलेती चुकलेती कथा पुराण श्रवण होते तुम्हा कान डोळे मुख संताची संगती घरी गेल्यावर वाचून घेणे अभंग बरं का. होशीन हो लाव जा. अरे ऑपरेशन मणक्याचं झालं, माझ्या काही आवाजाचं झालं का अशोकराव? तुम्ही अजिबात शंका घेऊ नका. फक्त आता उचलून आणतात लोक. आणि हे जर गेलं असतं तर मला उचलूनही आणलं नसतं, कायमचंच उचललं असतं. मग शिक्षा होते तिथे. तप्त भूमीवरी चालविती पायी. अशी पत्र तारू खैराचे इंगळ बरं का. निघता ती ज्वाळ तैल पाकी. पहिलं खिळ्याचं वन आहे आणि त्या खिळ्याच्या वनावून चालवतात. एक यमदूत इकडून धरतो हात, एक यमदूत इकडून धरतो, त्याला आरपार खिळे घुसेपर्यंत चालवतात. सुशिक्षित मंडळी म्हणतील काय बाता हाणता महाराज, खिळे घुसतात पायात. अहो हे तर डेड बॉडी नेली आम्ही ओढ्याच्या काठाला आणि तिथं कोणाच्या पायात. अजिबात टेन्शन घेऊ नका. हे तुम्हाला अंत्यसंस्कारासाठी शरीर तुमच्या ताब्यात नात्या गोत्याच्या ताब्यात दिलेलं आहे. हा जीवात्मा जातो आणि तिथे त्याला भोगण्याकरता एक शरीर मिळतं. आणि हेही पटत नसेल तर तुम्ही आजारी पडा. तुमच्या अंगावर 10,000 रुपयाचा ड्रेस असू द्या तरी दवाखान्यात गेल्यावर हे उतरून ठेवतात आणि तिथला झगा घालावा लागतो. झगा तिथं झगा तयार आहे, तुम्ही नका टेन्शन घेऊ. मग हे खा. अशी पत्र तारू खैराचे इंगळ. आरपार छिद्र पडले की त्या निखाऱ्याहून चालवतात. त्याच्यातून मग निघता ती ज्वाळ तैल पाकी उकळत्या तेलाच्या कढईत टाकतात. त्याच्यातून काढायचा. तप्त भूमीवरी चालविती पायी. तापलेल्या जमिनीहून चालवायचा. लाल झालेला लोखंडाचा खांब त्याला कवटाळाला लावायचा.
अग्निस्तंभाबाही कवटाळते अग्निस्तंभाबाई कवटाळते अग्निस्तंभाबाई कवटाळते भूमीवरी चालविती पायी भूमीवरी चालविती पायी भूमीवरी चालविती पायी भूमीवरी चालविती पायी अग्निस्तंभाबाई कवटाळते अग्निस्तंभाबाई कवटाळते अग्निस्तंभाबाई कवटाळते तप्त भूमीवरी चालविती पायी अग्निस्तंभाबाही कवटाळती म्हणून या तुका येतो काकुळती. हे सशास्त्र श्रवणावरून ज्याला कळून चुकलं की सर्वात मोठं दुःख मरणाचं आहे, म्हणजे पर्याय आणि यम यातनेचा आहे, म्हणून संत काकुळतीला येऊन सांगतात जन्म मानवाचा मिळाला, आता जन्माला यावं लागणार नाही आणि यमाची यातनाही सहन करावी लागणार नाही. ऐसी या साधना करा काही ऐसी या साधना करा काही ऐशी या साधना करा काही ऐशी या साधना करा काही जेणे नवे जन्म यमाची यातना ऐशी या साधना ऐशी या साधना करा काही जेणे नवे जन्म इथपर्यंत आलो आपण. आता पुन्हा जन्माला यावं लागणार नाही आणि यमाची यातना सहन करावी लागणार नाही. जेणे नव्हे जन्म यमाची यातना ऐसिया साधना करा काही. ही ज्याला शास्त्रावरून कळून चुकलं नाना तो तुकोबारायाच्या चरणी डोकं ठेवून म्हणला, महाराज आम्ही कीर्तन ऐकलं ते अवधूत बाबांना आणला होता, कुठला बाबा, आता यमाची यातना सहन करावी लागणार नाही, पुन्हा जन्माला यावं लागणार नाही, असं काहीतरी सांगा. तुकोबाराय म्हणले याच्यासाठीच लोक माझ्याकडे येतात आणि मी त्यांना उपाय सुचवतो. ज्यांनी ज्यांनी माझ्या उपायाचं अवलंबन केलं त्याला त्याला फायदा झाला. साधक मंडळी माझ्याकडे येतात, मी त्यांना उपाय सुचवतो आणि या उपायाचं अवलंबन ज्यांनी ज्यांनी केलं ना त्याला फायदा सुद्धा झाला. त्याची सरली येरझार. इथपर्यंत आलो.
प्रत्येकाची पद्धत असते. अभंगात कसा प्रवेश करायचा हे वक्त्याने ठरवायचं. असं काही केंद्र सरकारचा नियम आहे काय पहिल्या चरणापासून सुरू करणे. जिथं जमलं तिथं शिरायचं. विठ्ठला विठ्ठल त्याची सरली येरझार. पण महाराज त्याच्यासाठी त्याला काय करावं लागलं. पहिलं चरण विलहारी साठ विलहारी साठ विलहारी साठ साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्याची सरली येरझार. सरळ वाक्य तयार होतं. जिही हृदय मंदिरी हरी साठविला त्याची येरझार सरली. हृदयरूपी मंदिरामध्ये ज्यानं हरीला साठवलं. अहो पण हे पटण्यासारखं नाही ना. जे साठवायचं आहे ते लहान पाहिजे. साठवायचं ज्यामध्ये ते मोठं पाहिजे. टोपी मोठी पाहिजे, डोकं लहान पाहिजे, मग टोप्या घालायचा कार्यक्रम होतो. डोकं मोठं असल्यावर ताकद आहे का टोप्या घालायची. ही मराठी कळते तुम्हाला. पक्वात लहान आहे त्याची खोळ मोठी आहे म्हणून पक्वात खोळीमध्ये ठेवल्या जातो. म्हणजे पक्वात साठवायचा आहे तो लहान आहे. ज्यात साठवायचा ती खोळ आहे. इथे उलट आहे. साठविला हरी आणि हृदय मंदिरी. एवढा हरी आणि हृदयामध्ये साठवला. आता हृदय केवढं आणि हरी केवढा. हरी केवढा म्हटल्यापेक्षा तेवढाच त्याच्या एवढाच त्याला उपमान आहे. सागरम सागरोपमहा. समुद्र समुद्रा एवढा. आकाश आकाशासारखंच. बस त्याला उपमा नाही. एक थोडक्यात सांगतो. नाना भगवान श्रीकृष्णाचं लग्न होतं. कोणतं होतं कोणास माहीत. 16,108 झाले. मी तरी किती पत्रिका लक्षात ठेवू. आणि ते पाहुणे आले. समुद्र आला. समुद्र लोणावळ्याच्या पलीकडे आला हे कळलं. जालना जिल्ह्यातले सगळे पाहुणे मंडपातून निघून गेले. बैराम दादा होते. कन्हैया कुछ भी मनमानी करते रहता है. समुंदर आया शादी को और समुंदर शादी में आया तो शादी होगी या बह जाएगी बारात. पूरी बारात भाग के चली गई. दादा मी बोलवलेला पाहुणा आहे मी बघून घेतो त्याचं. वापस आले. समुद्रा येऊ नको का. कोण नाही राहिलं मंडपात. अहो काय देवा निमंत्रण तुम्हीच देता. मी तर पत्रिका रस्त्यानं वाचली. मला तर वाटलं तुम्ही रागवाल कारण पत्रिकेत होतं सहकुटुंब सहपरिवार. तुम्ही म्हणाल एकटाच कसा. आता नको सोपीक डोकं चालू. इथंच थांब. अहो मी निमंत्रित पाहुणा आहे. जनवास पाहिजे. आता ते सगळे संपलं. जनवास शब्दाचा अर्थ जानोसा करून टाकला. आता जनवास कोणाला गरज आहे. पूर्वी 3-3 दिवस लग्न चालायचं नाना. तुमचा अनुभव आहे का.
मग आता एका तासात अनेक करायचे आहे अवधूतजी. पूर्वी अनेक तास एकाच लग्नात लागायचे. मग जनवास असायचा. वर पक्षाकडील जनाला सन्मानाने ठेवण्याचं ठिकाण वधू पक्षाकडचं जे निवासस्थान त्याचं नाव जनवास. तो झाला जानोसा. जनवास पाहिजे. ठीक आहे. भगवान कृष्णाने आपल्या अंगाचं एक केस उपटलं आणि थांबा म्हणाले समुद्राला. समुद्र म्हणाले अजून काही पाहुणे असले तर पाठवा, जागा भरपूर शिल्लक आहे. एका केसावर समुद्र थांबून जागा शिल्लक आहे. असे 3.5 कोटी केस आहे प्रत्येकाला. मी मोजले नाही. कीर्तन संपल्यावर कोणी उद्योगाला लागलं, जर जास्त भरले समजायचं तो माणूस दाट केसाचा आहे. कमी भरले तर समजायचं पातळ केसायचा. पण 3.5 कोटी केस शास्त्राचा अंदाज आहे. माणसाला माणूस भेटला म्हणजे 4 गोष्टी प्रगट होतात. 4 मिले 64 खिले 20 रहे करजोर हरिजन से हरिजन मिले नेहसे 7 करोड. 4 मिले म्हणजे पहिल्यांदा चौघाची भेट होते. माणसाला माणूस भेटतो म्हणजे कोण? चौघ भेटतात. हे त्याच्याकडे पाहतं आणि ते याच्याकडे पाहतं. म्हणजे भेट पहिली डोळ्यांची आहे. हिशोब करा तुम्ही. 4 मिले. मग तुमचं बरं चाललं का? ते म्हणतो तुमचं बरं चाललं का? हे हसतं ते हसतं. 64 खिले. दाताचा हिशोब कळला म्हणजे 64 दात. 20 रहे करजोर. हे हात जोडतं ते हात जोडतं. याच्या हाताचे 10 बोट आणि त्याच्या हाताचे 10 बोट. 20 रहे करजोर. आणि एकमेकाला कडकडून मिठी मारत तेव्हा अंग रोमांचित होतं दोघांचंही. नेहसे 7 करोड. दोघाच्या केसांची बेरीज आहे 7 कोटी. म्हणजे माणसाचे 3.5 कोटी. घरी गेल्यावर डोकं चालवा. 3.5 कोटी केसापैकी एका केसावर समुद्र थांबतो. अनंत ब्रह्मांड एका रोमी ऐशी धेंडे. एवढा हरी साठवला कुठे? हृदय. हे तर डोकं चालवा. एवढा मोठा हरीण हृदयात साठवला. आता हृदय केवढं? ज्याची त्याची मूठ डाव्या भागाला छातीवर अशीच ठेवायची. वरून मुठीचा आकार आहे तेवढाच खाली हृदयाचा आकार आहे. आता हृदय कळलं तुम्हाला. आणि एवढा मोठा हरी. हे नसल तर एकंदर सप्तद्वीप. सप्तद्वीप तर शब्द माहित आहे ना? शाक शाल्मली कुश क्रौच प्लक्ष पुष्क आणि जंबू असे 7 द्वीप आहे. त्या जम्बू द्वीपाचे 9 तुकडे झाले. त्याला नवखंड म्हणतात. खंड कशाला म्हणतात? तुकड्याला. पेपरला वाचताना तुम्ही अमुक अमुक यांनी भूखंड श्रीखंडासारखा खाल्ला. खंड म्हणजे तुकडा जमिनीचा. भूखंड. तसं जम्बूद्वीपाचे तुकडे 9. ते नवखंड. इलावर्त, रमण, केतुमाल, किमपुरुष, कुरु, हरिवर्ण्य, हिरण्य, भद्रास्व आणि भरत. लक्षात राहते का नाही? का ओशीन होच? हे नवखंड. विठ्ठल मग एकंदर 7 द्वीप. 7 द्वीपापैकी जम्बूद्वीप. जम्बूद्वीपाचे 9 तुकडे. त्या 9 तुकड्यातला एक तुकडा भरतखंड. त्या भरतखंडात भारत देशात महाराष्ट्रात जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यात अवांतरवाला. त्याच्यात एका माणसाचं घर. त्या घरातली खोली. त्या खोलीतला माणूस न त्या माणसाचं हृदय. आणि ज्याच्या केसावर थांबतोय समुद्र एवढा हरी. आणि हृदयात साठविला हरी जी हृदय मंदिरी. शक्य आहे का? मग मंदिर शब्द त्याला जोडलेला आहे. हे विशेषण आहे. ज्यानं हृदयाचं मंदिर केलं त्याच्या हृदयात तो साठवला. कारण काळीचं हृदय म्हणजे घर आहे. काळीचं हृदय धर्मशाळा आहे. आणि साधूचं हृदय म्हणजे मंदिर आहे. ज्यानं हृदयाचं मंदिर केलं तिथे तो साठवल्या जातो. साठविला हरी जे हृदय मंदिरी. फायदा त्याची सरली यरजार झाला सफळ व्यापार. लोभात पडू नका. अशोक पटेल. एकदा हात वर करा.
बस जमलं. एवढे हात घ्या शूटिंग वाले. तिथूनही होते ना, वर कशाला या. असं दादा पाटील हात वर करा. इकडे फिरवा एकदा. उद्या पेपरला येऊ द्या. रामभाऊजी पाटील खडके यांच्या पुण्यस्मरणार्थ भजन करणारा जनसागर. एवढे हात दाखवा. एका तालात विठोबा रखुमा मागे विठोबा रखुमागे, रखुमागे विठोबा रखुमागे, रखुमागे विठोबा रखुमागे, विठोबा दोन्ही काम करू आपण. हा बरं का अवधूतजी, मी हारही स्वीकारतो, तुमची चालही चालू द्या. साठविला हरी. साठविला रे, साठविला, साठविला रे, साठविला रे, साठविला व्यापार